नमस्कार विद्यार्थी मित्रो, फेब्रुवारी आणि मार्च हे 2 महिने म्हणजे तुम्हा आणि आम्हा शिक्षकांसाठी खूप मेहनतीचे आणि उत्स्फूर्तपणे त्यामध्ये अभ्यास करण्यासाठीचे असतात. आज आपण तुमच्या इयत्ता 10वी या वर्गाचा विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाअंतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 या विषयाची कृतीपत्रिकेबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्याचसोबत आपण ज्या परीक्षेला सोमवारी जाणार आहोत, म्हणजे तुमचा इयत्ता 10वीतील फायनल जी परीक्षा आहे, जिला आपण म्हणतो माध्यमिक शालांत परीक्षा, तर ह्या परीक्षेमध्ये आपल्याला विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1च्या पेपरला सामोरं कसे जायचं ह्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर आपण परीक्षेला सामोरे जाताना तुमच्या पेपरचं जे मूल्यमापन दिलेलं आहे, ते मूल्यमापन जे केलं जातं ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे परिपत्रक 16 ऑगस्ट 2019 नुसार मूल्यमापन योजना नवीन तयार केली गेलेली आहे. आणि ती कशा प्रकारे आहेत आणि आपल्याला कोणत्या प्रश्नासाठी किती गुणदान आहेत किंवा कोणता प्रश्न किती मार्काचा आहे हे सर्वात पहिले आपण जाणून घेऊया. आणि याकरिता ह्या ठिकाणी आपण सर्वात प्रथम आपल्या कृतीपत्रिकेचा आराखडा कसा आहे तो पाहूया. विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 व 2 आपल्याला माहितच आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाअंतर्गत 2 पार्ट आहे. भाग 1 आहे आणि भाग 2 आहे. तर ह्यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 आणि 2 याच्यामध्ये एकूण आपल्याला 100 मार्काचा पेपर आहे. ह्या 100 मार्कामध्ये डिस्ट्रीब्युशन जे केलेलं आहे ते आहे, थेरी पेपर 40 मार्काचा आहे, प्रात्यक्षिक पेपर जो आहे तो 80 मार्काचा आहे आणि ऍक्टिव्हिटी जी आहे ती अशी 2 मार्काला आहे. म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 हा 50 मार्काचा आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 असा हा 50 मार्काचा, असे दोन्ही पेपर मिळून आपल्याला 100 मार्काचा पेपर द्यायचा आहे. ह्या 100 मार्कामध्ये जे इंटरनल, ज्याला आपण अंतर्गत मूल्यमापन म्हणतो, की जे आपल्याला शाळेकडून गुणदान दिलं जातं, तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रॅक्टिकल आणि उपक्रम असं दोन्ही मिळून एकूण 20 मार्क आहेत. आता ह्या 20 मार्कामध्ये त्यांनी डिस्ट्रीब्युशन काय केलेलं आहे पहा. 2 प्रॅक्टिकल आपल्याला 12 मार्कासाठी करायचे, म्हणजे एका भागाचं प्रॅक्टिकल जे राहील ते 6 मार्काला राहील आणि दुसऱ्या भागाचं प्रॅक्टिकल जे राहील ते 6 मार्काला. तर असे दोन्ही मिळून 12 मार्क. त्याचप्रमाणे तुम्ही जी प्रॅक्टिकल नोंदवही बनवणार आहे, आपण जनरली काय करतो, बाजारातली कोणत्याही प्रकाशनाची प्रॅक्टिकल वही घेऊन ती पूर्ण करतो. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला शासनाने किंवा बालभारतीने आपल्या इयत्ता 10वी साठी विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची प्रात्यक्षिक वही आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे, तर आपल्याला तीच वापरायची आहे. तर याच्यामध्ये त्या भाग 1 आणि भाग 2 ह्या दोन्ही भागांसाठी 2-2 मार्क, म्हणजे एकूण 4 मार्क आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि ऍक्टिव्हिटी, आता उपक्रम वर्षातनं आपल्याला एकच उपक्रम करायचा आहे, पेपर 1चा 1 आणि पेपर 2चा 1, असे दोन्ही भागांचे 2 उपक्रम करायचे आहेत आणि दोघांना गुणदान जे आहे ते आहे 2-2 मार्क. किती आहे? 2-2 मार्क. असे एकूण आपल्याला किती गुण आहेत? 4 मार्क आहेत. तर असं 100 पैकी 20 गुण आपल्याला कोण देत आहे? शाळा देते. म्हणजे जर तुम्ही हे अंतर्गत मूल्यमापन व्यवस्थितपणे शाळेत जर जमा केलं किंवा प्रात्यक्षिक परीक्षा जर व्यवस्थितपणे दिली, तर 100 पैकी तुमचे 20 गुण ह्या ठिकाणीच होत आहेत. आलं लक्षात? पहा, आपल्याला विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचा अभ्यास कसा करायचा हे सुचतच नाही. तुमच्यापैकी पुष्कळसे विद्यार्थी नेहमी असा प्रश्न करतात, सर आम्ही इतका अभ्यास करतो विज्ञानाचा पण आम्हाला लक्षातच राहत नाही, आम्ही इतकं वाचतो तरी आम्हाला लक्षातच राहत नाही. तर आज आपल्याला ह्या संदर्भात सुद्धा काही महत्वाच्या बाबी पाहिजे आहेत, की जेणेकरून आपल्याला आपल्या विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 विषयाचा अभ्यास करणं सोपं जाईल. आता यानंतर आपण जर पाहिला तर आपली ही प्रश्नपत्रिका नाहीये, आपल्याला जी दिलेली आहे ती काय? कृतीपत्रिका आहे. म्हणजे प्रश्नपत्रिका पूर्वी होती, आता आपण करणार आहोत ती काय करणार आहोत? कृतीपत्रिका सोडवणार आहोत. मग कृतीपत्रिका जर सोडवणार आहोत तर याची रचना सर्वात पहिले आपल्याला माहिती असायला हवी. कारण की कोणत्याही गोष्टी करताना त्या गोष्टीची पूर्वकल्पना जर आपल्याला असेल तर आपण ती गोष्ट चांगल्या प्रकारे करू शकतो.
तसंच ह्या कृतीपत्रिकेविषयी पण आहे. जर आपल्याला कृतीपत्रिकेची रचना माहीत असेल, त्याच्यामधील विविध प्रश्नांची आराखडा माहीत असेल किंवा कोणत्या प्रश्नामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, जर हे माहीत असेल तर आपण फार उत्तमपणे आपली प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका सोडवू शकतो. तर याच्यामध्ये सर्वात पहिले तुमची कृतीपत्रिका जी आहे तिचं सर्वात पहिलं जे वैशिष्ट्य आहे ती आहे कृतीपत्रिकेत मुक्तोत्तरी व विचार प्रवर्तक प्रश्नांची रचना केलेली आहे. विचार प्रवर्तक म्हणजे थॉट प्रोवोकिंग, म्हणजे त्या ठिकाणी काही विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. म्हणजे तुम्ही शिकताना किंवा तुम्हाला जे शिक्षकांनी शिकवलेलं आहे त्यावर आधारित किंवा त्या उपक्रमांवर आधारित काही कृत्या दिल्या जातील आणि ह्या कृत्या तुम्ही स्वतः केलेल्या असणार, म्हणजे त्याच्यावर थोडा विचार करावा लागणार. तुमचे निष्कर्ष त्याचे रिझल्ट तुम्हाला पाहावे लागतील आणि त्यावर आधारित काही प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि ओपन एंडेड काही प्रश्न जे आहेत ते ओपन एंडेड आहे. तर त्याच्यानंतर ओक तक्ता व संकल्पना चित्र पूर्ण करा अशा प्रकारच्या प्रश्नांचा सुद्धा यामध्ये समावेश असेल. त्याचप्रमाणे विस्तृत स्वरूपाच्या प्रश्न प्रकारात नियमांचा गुणधर्मांचा पडताळा घेण्याची कृती, तसेच एखादे विधान सिद्ध करून दाखवण्याची कृती अशा प्रकारचे प्रश्न असतील. तसेच अधिक गुणांचे प्रश्न जेव्हा येतात, म्हणजे आपल्या विज्ञान ह्या विषयामध्ये अधिक गुणांचे शेवटचा प्रश्न जो आहे तो किती गुणांचा आहे? 5 गुणांचा आहे. मग ह्या 5 गुणांमध्ये आपल्याला घोकंपट्टीच करायची आहे का? प्रश्न असा येतो, 5 गुण म्हटलं तर खूप मोठा विस्तृत स्वरूपात हा प्रश्न येणार आहे. मग नेमका हा प्रश्नाचं स्वरूप कसं असेल? तर त्या ठिकाणी त्यांनी एक सांगितलंय की अधिक गुणांच्या प्रश्नांना परिच्छेद वाचन करून उत्तरे सोडवा हा पर्याय दिलेला आहे. म्हणजे कदाचित तुम्हाला एखादा परिच्छेद दिला जाईल, तो परिच्छेद तुम्ही वाचायचा आहे आणि त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला लघु प्रश्नांमध्ये सुद्धा कशा प्रकारचे प्रश्न आहे पहा. चुकीची आकृती दुरुस्त करा. म्हणजे पहा आता विद्यार्थी मित्र, तुम्ही ज्यावेळेस पुस्तकाचा अभ्यास करताय त्यामध्ये विविध प्रकारच्या आकृत्या दिलेल्या आहेत. म्हणजे ह्या आकृत्यांचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. एखाद्या वेळेस एखादी आकृती चुकीची दिली जाईल आणि तुम्हाला ती दुरुस्त करायची आहे. मग दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला ती आकृती बरोबर कोणती आणि चुकीची कोणती आहे याच्यातील फरक तुम्हाला समजला गेला पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला ती बरोबर आकृती कोणती आहे हे ज्ञात असणं किंवा माहीत असणं फार आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आकृती पूर्ण करा. म्हणजे एखादी आकृती जी दिली जाईल ती अपूर्णच दिली जाईल आणि ती अपूर्ण आकृती तुम्हाला काय करायची आहे? पूर्ण करायची आहे. म्हणजे एखादा भाग उडवून टाकलेला असेल किंवा गायब केलेला असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी काढून ती पूर्ण करायची आहे. तसंच आकृती ओळखा. त्या ठिकाणी तुम्हाला आकृती सुद्धा ओळखायची आहे. जसं उदाहरण दिलंय, जोडणी करणे, अन्न साखळी पूर्ण करणे. म्हणजे जी आकृती पूर्ण करायची सांगितलंय ना, त्या ठिकाणी एखादी सर्किट डायग्राम आहे आणि ही सर्किट डायग्राम काढल्यानंतर एखाद्या वेळेस त्यातला इलेक्ट्रिक बल्ब किंवा रेजिस्टन्स किंवा काहीतरी काढून टाकलं जाईल आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे. त्याच्यानंतर समीकरणे, गणितीय उदाहरणे व्यावहारिक उदाहरणांशी संबंधित असतात. अभिक्रियांना नावे देणे, फायदे तोटे सांगणे यावर आधारित प्रश्न असतात. म्हणजे ह्या कृतीपत्रिकेमध्ये समीकरणांवर आधारित सुद्धा प्रश्न येणार आहेत. गणितीय न्यूमेरिकल ज्याला म्हणतो आपण, ते गणितीय उदाहरणे सुद्धा ह्या ठिकाणी दिले जातील. त्यानंतर आहे शास्त्रीय कारण प्रकारात घटना किंवा कृती देऊन त्यामागील शास्त्रीय कारण मीमांसा करा असे प्रश्न असू शकतात. विद्यार्थी मित्र, आपण पाहतो कारणे लिहा, एक वाक्य दिलं जातं आणि आपल्याला त्याचं कारण द्यायचं असतं. जसं सोडियम हा धातूला नेहमी कशात ठेवतात? केरोसिन मध्येच ठेवतात. मग का ठेवतात याचं कारण तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. मग तसं न देता ते काहीतरी कृती देतील, सोडियम धातूबद्दल कृती देतील. सोडियमचा धातू घेऊन त्याला पाण्यात टाकले असता तो स्फोट करतो किंवा तो पेट घेतो. मग हा पेट का घेतो याचं कारण तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. पहा, पहिलं वाक्य आणि दुसरी रचना हे दोघांची उत्तर सारखेच आहे, परंतु प्रश्नाचं स्वरूप कसं केलंय? बदललेलं आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी काय येऊ शकतात? प्रश्न येऊ शकतात, शास्त्रीय कारणे ज्यामध्ये. आता विद्यार्थी मित्र, कृतीपत्रिका सोडवण्यासाठी तुम्ही मिशनवर चालले, तुम्हाला युद्ध जिंकायचं आहे. पण हे युद्ध कोणतं आहे? 10वी मध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. मग ज्या ठिकाणी जात आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी बाबी आहे की त्या लक्षात ठेवायच्या आहेत, की जेणेकरून मी माझ्या या विज्ञान व तंत्रज्ञान या विषयामध्ये
पैकीच्या पैकी गुण घेऊ शकेल. तर ह्यासाठी सर्वात पहिली बाब जी येते पहा काय, स्वतःच्या भाषेत उत्तरे मांडण्याची सवय असावी. जनरली असं असतं की आपल्याला असं सांगितलं जातं की जसं पुस्तकात किंवा जसं गाईडमध्ये किंवा जसं नोट्समध्ये लिहिलेलं असेल त्याचप्रमाणे उत्तर लिहायचं. कधी कधी आपल्याला कठीण जातं, पाठ करता येत नाही. परंतु ह्या ठिकाणी पहा काय सांगितलेलं आहे, स्वतःच्या भाषेत उत्तर मांडण्याची सवय असावी. आपल्याला आपल्या स्वतःच्या भाषेत उत्तर मांडता आलं पाहिजे. आता हे कसं, त्याचे उदाहरण आपण पुढे कृतीपत्रिका जी आहे ती सोडवताना पाहणार आहोत. त्यानंतर दिलेला प्रश्न कोणत्या संकल्पनांवर आधारित आहे हे ओळखता यावे. बरोबर आहे, नक्कीच एखादा प्रश्न नेमका जो तो कोणत्या कॉन्सेप्टवर आहे किंवा कोणत्या कंटेंटवर आहे किंवा कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे हे जर तुम्हाला माहित नसेल तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहूच शकणार नाही. एखादी कृती केलेली आहे तर त्या कृती कोणत्या संकल्पनेवर आधारित आम्ही ती कृती केली या संदर्भात सुद्धा जर आपल्याला माहित नसेल तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर चांगल्या प्रकारे लिहू शकणार नाही. आणि ह्याकरिता मग आपल्याला संकल्पना माहीत असणं फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर कृतीवरून प्रयोग ओळखणे, प्रयोगावरून साहित्य ओळखणे, प्रयोगाचे निरीक्षणे लिहिता येणे, निरीक्षणांवरून निष्कर्ष काढता येणे, उपाययोजना सुचविता येणे, दिलेला परिच्छेद पूर्ण करता येणे, अशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी आपल्याला ह्या ठिकाणी करावी लागणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या हा कृतीपत्रिकेचा आराखडा त्या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्नपत्रिका जी म्हणतो आपण ती प्रश्नपत्रिका नसून एक प्रकारची कृतीपत्रिका आहे, हे सर्वांनी एकदा लक्षात घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी ही कृतीपत्रिका सोडवण्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. पहा, सर्वात अगोदर सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये जे प्रश्न दिलेले आहेत ते सर्व सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर आवश्यक ते शास्त्रीय व तांत्रिक दृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढाव्यात. समजा एखादा प्रश्न दिला आहे आणि त्या ठिकाणी तो प्रश्नाचं उत्तर मला पूर्ण लिहिण्यासाठी, संक्षिप्तपणे लिहिण्यासाठी मला जर आकृतीची गरज आहे तर मी त्या ठिकाणी ती आकृती काढणार आहे. त्यानंतर प्रत्येक मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करावी. याबद्दल आपले वर्गातील विज्ञान शिक्षक किंवा इतर शिक्षक सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न किंवा कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न लिहिताना कोणत्या पानावर कोणता कशा प्रकारे लिहायचं याबद्दल आपल्याला सर्वांना माहिती दिली जाते. त्याच्यानंतर उजव्या बाजूचे अंक पूर्ण गुण दर्शवितात. प्रश्न क्रमांक 1 मधील प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी प्रथम प्रयत्नासच गुण दिले जातील. गाठ मारून घ्या, कुठेतरी लिहून ठेवा की आपल्या कृतीपत्रिकेमधील पहिला प्रश्न जो आहे तो काय आहे, बहुपर्यायी प्रश्न आहे. बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय, रिकामी जागा दिलेली आहे आणि खालील दिलेल्या बहुपर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. मग लिहिताना त्यांनी काय सांगितलेलं आहे, प्रथम प्रयत्नासच गुण द्यायचे आहेत. समजा मी प्रश्न क्रमांक 1 मधला पहिली रिकामी जागा भरली, सुरुवातीला मी तिच्यातला बहुपर्यायामधला ऑप्शन निवडला, समजा ए आहे, आणि नंतर मला कळलं की ए नाही आहे, मग मी त्याला खोडून परत बी करणार. तर असे लिहिलं असेल किंवा अशा प्रकारे जर तुम्ही उत्तर लिहित असाल तर याला गुणदान होणार नाही. म्हणजे प्रथम प्रयत्नासच फक्त गुण दिले जातील. त्याच्यानंतर पहा, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांकात लिहावा. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मधील प्रश्नांची उत्तरे लिहिताना फक्त त्याचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे. म्हणजे समजा अ, ब, क, ड असे 4 ऑप्शन आहेत किंवा 4 पर्याय दिलेले आहेत आणि ह्या 4 पर्यायामधील फक्त त्या प्रश्नाचं उत्तर अ जर असेल तर तुम्हाला फक्त 1 नंबर प्रश्नाचा टाकायचा आणि त्याच्या पुढे फक्त अ ऑप्शन लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, अ ऑप्शन. तर अशा प्रकारे ह्या काही सूचना आपल्याला कृतीपत्रिका सोडवण्याच्या पूर्वी दिलेल्या आहेत. आता कृतीपत्रिकेमध्ये जे प्रश्नाचं स्वरूप आहे ते कशा प्रकारे पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला अ, प्रश्न क्रमांक पहिला अ. आता ह्यामध्ये काय दिलंय, 1 गुणांचे 5 प्रश्न. किती दिलेले आहेत, 1 गुणांचे 5 प्रश्न. नीट लक्ष द्या, पाठ्यपुस्तकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न. हे जे प्रश्न येतात हे पाठ्यपुस्तकावरच आधारित येतात. म्हणजे पाठ्यपुस्तकातच याचे प्रश्न असतात.
तर अशा प्रकारे हे पाठ्यपुस्तकावर आधारित बहुपर्याय प्रश्न आहेत. त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 1 ब मध्ये, प्रश्न क्रमांक 1 ब मध्ये काय दिलेलं आहे, 1 गुणांचे 5 प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 ब मध्ये 1 गुणांचे 5 प्रश्न. याच्यामध्ये रिकाम्या जागा भरा हा पर्याय वगळून इतर, म्हणजे ह्या प्रश्नामध्ये रिकाम्या जागा भरा असा प्रश्न नसणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 अ मध्ये 2 गुणांचे 3 शास्त्रीय कारणे लिहायचे. 2 गुणांचे 3 शास्त्रीय कारणे, कोणतेही 2 सोडवायचे. एकूण 3 शास्त्रीय कारणे दिले जातील, त्याच्यापैकी फक्त आपल्याला किती सोडवायचे, 2. आता हा आपला विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 आहे. बरोबर आहे. मग याच्यामध्ये विभागणी कशी केली आहे पहा. किमान एक रसायनशास्त्र, म्हणजे शास्त्रीय कारणे द्या, याच्यामध्ये एक जो येईल तो कशावर येईल, रसायनशास्त्रावर, आणि किमान एक भौतिकशास्त्र संबंधित घटकावर आधारित. म्हणजे एकूण 3 शास्त्रीय कारणे दिले जातील. या 3 शास्त्रीय कारणांमध्ये एक रसायनशास्त्र आणि एक भौतिकशास्त्राचा कंपल्सरी प्रश्न असेल, आणि एक तिसरा जो असेल तो कदाचित रसायनशास्त्र असू शकतो किंवा भौतिकशास्त्र असू शकतो. तर असे याला एकूण 4 गुण आहेत. किती गुण आहेत, 4. प्रत्येकी 2 गुणांचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 ब, प्रश्न क्रमांक 2 ब मध्ये काय दिलंय पहा, 2 गुणांचे 5 प्रश्न. 2 गुणांचे किती प्रश्न आहे, 5 प्रश्न, आणि त्याच्यापैकी फक्त किती सोडवायचे, 3 सोडवायचे. किती सोडवायचे, 3. आणि ह्या 3 प्रश्नांना मार्क आहे 6. तर अशा प्रकारे याच्यामध्ये किमान 2 रसायनशास्त्र आणि किमान 2 भौतिकशास्त्राचे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, याच्यामध्ये तिसरा प्रश्न जो दिलेला आहे, हा तिसरा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. 3 गुणांचे 8 प्रश्न दिले जातील. 3 गुणांचे किती प्रश्न दिलेले आहेत, 8. आणि याच्यापैकी किती सोडवायचे आपल्याला, 5. किती सोडवायचे, 5. आता ह्या ठिकाणी 3 गुणांचे 8 प्रश्न आहे आणि एकूण किती मार्क आहेत, 15 मार्क आहे. किती मार्क आहे, 15 मार्क. याच्यानंतरचा प्रश्न जो आहे तो प्रश्न क्रमांक 4, आणि हा प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो आहे 5 गुणांचा. किती गुणांचा आहे, 5 गुणांचा आहे. आणि याच्यामध्ये एकूण 2 प्रश्न विचारले जातील. 5 गुणांचे प्रत्येकी 2 प्रश्न, आणि याच्यामध्ये आपल्याला कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. मग आता नेमकं अभ्यास करताना मी कशाचा करणार, रसायनशास्त्राचे करणार का भौतिकशास्त्राचे करणार. बघा या ठिकाणी एक प्रश्न रसायनशास्त्रावर आहे, एक प्रश्न भौतिकशास्त्रावर. तर अशा प्रकारे आपला हा पूर्ण पेपर जो आहे तो कितीचा आहे, 40 गुणांचा आहे. आणि विथ ऑप्शन विकल्पासहित जो पेपर येतो तो किती गुणांचा येतो, 60 गुणांचा येतो. तर अशा प्रकारे आपलं हे कृतीपत्रिकेचं स्वरूप झालं. आता थोडक्यात आपण प्रश्नांची विभागणी पाहूया, कारण हे अत्यंत महत्वाचं आहे. वस्तुनिष्ठ जे प्रश्न आहेत ते एकूण 10 गुणांचे विचारले जाणार आहेत. अति लघुत्तरी प्रश्न जे आहेत, व्हेरी शॉर्ट, म्हणजे शब्दात उत्तरे लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा, ते 10 गुणांचे आहेत. लघुत्तरी प्रश्न शॉर्ट आन्सर म्हणजे 2 ते 3 ओळीमध्ये जे उत्तर लिहायचं ते आहे 15 गुणांचे. आणि दीर्घोत्तरी प्रश्न जे आहेत ते किती गुणांचे आहेत, 5 गुणांचे आहेत. जर हा चार्ट जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला नेमका अभ्यास कसा करायचा आहे. त्याच्यानंतर उद्दिष्ट जसं सांगितलेलं आपल्याला, ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य. म्हणजे आता ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य याच्यावर आधारित कसे प्रश्न आहे पहा. ज्ञान 10 गुणांचे. ज्ञान म्हणजे पुस्तकातील प्रश्न जे तुम्ही प्राप्त करतात, म्हणजे तुम्हाला जे शिकवलं जाईल त्याच्यावर आधारित किती गुणांचे प्रश्न आहे, 10 गुणांचे. म्हणजे पुस्तकात जे ज्ञान दिलेलं आहे त्याच्यावर आधारित. आकलन म्हणजे 10 गुणांचे. आकलन म्हणजे तुम्हाला शिकवलं गेलं, तुम्हाला शिक्षकांनी वर्गात शिकवलं वर्षभर, आणि तुम्ही किती आत्मसात केलं ते तपासण्यासाठी जे प्रश्न असतील त्याला आपण काय म्हणतो, आकलनावर आधारित प्रश्न. त्याच्यानंतर उपयोजनावर. उपयोजन म्हणजे अप्लिकेशन, म्हणजे तुम्ही जे काही शिकलेलं आहात त्याचं उपयोजन, त्याचा उपयोग, त्याचा अप्लिकेशन कसं करणार यावर आधारित जे प्रश्न आहेत ते किती गुणांचे, 16 गुणांचे आहेत. विद्यार्थी मित्र, जर ह्या गुण जर पाहिले आपण तर तुम्हाला लक्षात येईल की 10 ज्ञानावर आहे, आकलनावर आहे आणि उपयोजनावर 16 गुण आहेत. म्हणजे तुम्ही जे ज्ञान प्राप्त केलंय, तुम्हाला जे आकलन झालेलं आहे त्या सर्वांपेक्षा तुम्ही उपयोजन म्हणजे त्याचा उपयोग कुठं करणार यावर आधारित किती आहे, 16 गुणांचे प्रश्न आहेत. आणि सर्वात शेवटी जे कौशल्य आहे, स्किल्स जे आहेत त्याच्यावर किती गुणांचे, 4 गुणांचे आहेत. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना
तुम्हाला ह्या उद्दिष्टांकडे आणि प्रश्न प्रकारांकडे फार लक्ष द्यावं लागेल. यानंतर जर पाहिलं आपण काठिण्य पातळी, सर्वात आवडता घटक आहे तुमचा हा. सर तुम्ही विचारतात ना, सर पेपर कठीण असेल का सोपा असेल, तर बघा पेपरामध्ये काठिण्य पातळी सुद्धा ठरलेल्या आहेत. किमान म्हणजे इझी किती गुणांचे? 16 गुणांचे. किती गुणांचे? 16. त्याच्यानंतर मध्यम 16 गुणांचे. पहा, विज्ञान व तंत्रज्ञान हा भाग जर आपल्याला कठीण जात असेल तरी जर काठिण्य पातळी जर पाहिली तर किमान आणि मध्यम म्हणजे इझी आणि मीडियम ह्या प्रकारावर 32 गुणांचा प्रश्न आहे तुम्हाला. म्हणजे 80% पेपर कशावर आहे तुमचा? 32 गुणांवरच आहे. मग आता तुम्हीच सांगा बरं, पेपर कठीण आहे का सोपा आहे? जर आपण हे प्रकार जर पाहिले, या ठिकाणी जर गुण पाहिले, तर आपण म्हणू शकतो की आमचा पेपर सोपाच आहे, कठीण नाहीच आहे. आणि म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 संबंधी लक्षात घ्या, पेपर सोपा असतो, खूप सोपा पेपर असतो. फक्त त्याला आपण उद्दिष्टानुसार, प्रकारानुसार किंवा कृतीपत्रिकेतील प्रश्नांच्या रचनेनुसार जर अभ्यास केला आपण, तर आपल्याला तो पेपर एकदम सोपा जाईल. आणि हाय म्हणजे कठीण. काठिण्य पातळीवर फक्त 8 गुण आहेत. किती आहे? 8 गुण आहेत. म्हणजे तेवढा तर प्रयत्न करतोच ना आपण, कठीण तर आहेच. म्हणजे एक लक्षात घ्या, पेपर किंवा अभ्यास करताना काठिण्याकडून सोप्याकडे जायचं का सोप्याकडून काठिण्याकडे जायचं, याचा आता तुम्हीच विचार करायचा आहे. की फक्त सोपं सोपं करायचं का फक्त कठीण कठीण करायचं म्हणजे सोपं येईल, किंवा सोपं सोपं करून कठीण येईल, याचा विचार करायचा आहे. तर अशा प्रकारे ही आपल्याला कृतीपत्रिका आणि त्याची आराखडा या ठिकाणी सांगितलेला आहे. आता दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा काय होतं? काही धडे आपल्याला कठीण जातात, काही धडे खूप सोपे जातात. ह्या धड्यांमध्ये सुद्धा काही धडे आपल्या आवडीचे असतात आणि आपल्याला माहिती आहे जे आपल्याला आवडतं आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे जी आवड असते त्याच्याकडे आपण जास्त प्रमाणात म्हणजे अति प्रमाणात लक्ष देतो. तर तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांना ह्या घटकांमधील काही घटक खूप आवडीचे असतात. बरोबर आहे? मग आता ही आवड निवड सुद्धा आपल्या पेपरचं स्तर, कृतीपत्रिकेचा स्तर ठरवेल. बघा कसं, गुरुत्वाकर्षण, गुरुत्वाकर्षणचा धडा जो आहे तो किती गुणांना आहे? 3 गुणांना आहे. त्याच्यानंतर मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण किती गुणांना आहे? 4 गुणांना आहे. रासायनिक अभिक्रिया व समीकरणे 5 गुणांना आहे. विद्युत धारेचे परिणाम 5 गुणांना आहे. उष्णता 3 गुणांना आहे. आता हे गुण ह्या ठिकाणी मी दिलेले आहेत, हे आणि हे विकल्पासहित गुण आहेत आणि हे ऍक्च्युअली आपल्याला जे सोडवावं लागणार आहे ते गुण आहेत. पहा, ह्या धडे इकडे दिलेले आहेत आणि त्यांचे गुण दिलेले आहेत. जर आपण ह्यानुसार जर अभ्यास केला किंवा ह्यानुसार जर आपण आपल्या विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 ला जर वेटेज दिलं किंवा त्याचा ह्यानुसार जर आपण चढ उतार मार्कांचा कमी जास्त प्रमाणे जर अभ्यास केला आपण, तर मला वाटतं आपल्याला आपला पेपर किंवा कृतीपत्रिका सोडवण्यासाठी काही अडचण येणार नाहीये. तर हा एक चार्ट तुम्हाला सर्वात महत्वाचा आहे, तर याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. आता आपण प्रत्यक्ष आपली कृतीपत्रिका जी आहे त्याकडे जाणार आहोत. या ठिकाणी आता आपण प्रत्यक्ष कृतीपत्रिकेचा आराखडा आणि एक आदर्श प्रश्न कृतीपत्रिका सोडवलेली पाहणार आहोत. आता आपण ह्या अगोदर आपण आपल्या कृतीपत्रिकेचा आराखडा पाहिला, त्याच्यामध्ये प्रश्नांचे प्रकार पाहिले, प्रश्नांची रचना पाहिले, किती प्रश्न आहे वगैरे या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे. आता ह्या ठिकाणी पहिला प्रश्न जो होता तो होता 1 गुणांचे 5 प्रश्न. आता 1 गुणांचे 5 प्रश्न आपल्याला दिलेले होते. आता त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, हा जो होता हा कशावर होता आधारित? बहुपर्यायी प्रश्न आहे आणि कशावर आधारित आहे? पाठ्यपुस्तकावर आधारित आहे. बरोबर आहे? कशावर आधारित आहे? पाठ्यपुस्तकावर. आता ह्या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर किंवा ह्या ठिकाणी स्क्रीनवर पहा, ही एक मी काय ठिकाणी दिलेली आहे? प्रश्नपत्रिका दिलेली आहे. ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे. आता ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यांनी? 5 बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहेत. तर अशा प्रकारे तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये सुद्धा 5 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. पहा आता पहिले, अल्कधर्मी मृदा धातूंची संयोजन 2 आहे, म्हणजेच त्याची आधुनिक आवर्त सारणीतील जागा डॅश मध्ये आहे.
त्यांनी विधान दिलेलं आहे, त्याच्यामध्ये रिकामी जागा दिली आणि खाली किती पर्याय दिलेले आहेत? 4 पर्याय दिले. आता आपल्याला याच्यातील पर्याय योग्य पर्याय निवडायचा आहे आणि जो योग्य पर्याय निवडून तो पर्यायाचा क्रमांक आपल्याला उत्तरात लिहायचा आहे. पहा, मी अगोदर सुद्धा सांगितलंय की अगोदर सुद्धा सांगितलं की ह्या ठिकाणी जे गुणदान केलं जातं हे प्रथम प्रयत्नासच गुणदान केलं जातं. जर तुम्ही खोडून परत ते केलं तर त्या ठिकाणी परीक्षक विचार करेल की गुण द्यायचे किंवा नाही द्यायचे. आता ह्या ठिकाणी अशा प्रकारे हे 5 बहुपर्यायी प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि ह्या बहुपर्यायी प्रश्नांचे उत्तर मग कशा प्रकारे लिहायचे, तर ह्या ठिकाणी एक आदर्श उत्तर पत्रिकेमध्ये बघा कशा प्रकारे लिहिले आहेत. आता जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर पहिला जो प्रश्न होता आपला, तो प्रश्न काय होता? अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे, म्हणजेच त्याची आधुनिक आवर्त सारणीतील जागा डॅश डॅश मध्ये आहे. आपल्याला माहित आहे संयुजा म्हणजे काय? व्हॅलेन्सी. आणि व्हॅलेन्सी कशावर ठरते की लास्ट ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉनची संख्या असते किंवा ज्याला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो त्याच्या संख्येवर आपण काय काय ठरवतो? गणाची संख्या. म्हणजे उत्तर काय येतं? अ. काय उत्तर येईल? अ. दुसरा प्रश्न पहा, ज्या अभिक्रियाकारकांमध्ये अभिक्रियाकारक मधील आयनांची आदला बदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना डॅश असे म्हणतात. आपल्याला रासायनिक अभिक्रियांचे प्रकार माहित आहे. संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया, दुहेरी विस्थापन अभिक्रिया. आता तुम्ही वर्षभर शिकल्यानंतर आता तुमचा अभ्यास झालेला आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी जेव्हा रासायनिक अभिक्रिया व त्यांचे प्रकार जेव्हा शिकवले गेले होते किंवा त्या ठिकाणी त्यांच्या व्याख्या ज्या सांगितल्या गेल्या होत्या त्यामध्ये सांगितलं होतं की एक अशी रासायनिक अभिक्रिया आहे की त्याच्यामध्ये काय तयार होतं? अवक्षेप तयार होतो. काय तयार होतं? अवक्षेप तयार होतो. म्हणजे ती कोणती रासायनिक अभिक्रिया आहे? दुहेरी विस्थापन अभिक्रिया. बरोबर आहे ना? की जिला आपण डबल डिस्प्लेसमेंट अभिक्रिया रिएक्शन सुद्धा म्हणतो की ही एकच अशी अभिक्रिया आहे की ज्याच्यामध्ये अवक्षेप तयार होतो. त्याच्यानंतर विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी डॅश धातूचा उपयोग करतात. पहा, आपल्याला प्रश्नांचे प्रकार जेव्हा सांगितले होते ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. आता हा प्रश्न पहा, विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी डॅश धातूचा उपयोग करतात. आता तुम्हाला माहिती आहे हा विद्युतधारा ह्या धड्यातील धडा आणि तिथे एक वाक्य स्पष्ट लिहिलेलं आहे त्यांनी की विजेच्या बल्ब मध्ये जी वायर वापरली किंवा तार वापरली जाते ती कोणत्या धातूची असते हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ज्ञान दिलंय आणि ते ज्ञान तुम्ही किती प्राप्त केलं ते तपासणारा हा प्रश्न आहे. मग कोणता धातू येईल? टंगस्टन. आपल्याला माहित आहे. म्हणजे कोणतं उत्तर आलं? क. बरोबर आहे की नाही? तर अशा प्रकारे ह्या पाचींची उत्तर त्यांनी अशा प्रकारे लिहिले. पहा, अ, ड, क आणि ड आणि अ. पहा, फक्त त्यांनी काय लिहिलेलं या ठिकाणी जे पर्यायी जो योग्य पर्याय जो आहे त्याचा नंबर टाकलेला आहे आणि याला किती उत्तर गुण प्राप्त झालेले आहेत? 5 पैकी 5. प्रत्येकी एक प्रश्न किती मार्काचा आहे? 1 मार्काचा. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत पुढचा प्रश्न क्रमांक 1ब कडे. आता प्रश्न क्रमांक 1ब आपल्याला सुरुवातीला सांगितलं होतं की याच्यामध्ये हे एका गुणाचे प्रश्न आहेत. सर्व एका गुणाचे प्रश्न आहेत आणि प्रत्येकाला 1 गुण असून हे प्रश्न जे आहेत ह्यामध्ये स्पष्ट त्यांनी उल्लेख केलेला होता की यामध्ये रिकाम्या जागा भरा हा प्रश्न नसणार आहे. म्हणजे ह्या प्रश्नासाठी आपल्याला रिकाम्या जागा भरा ह्या प्रश्नाची तयारी करायचीच नाही. आपल्याला काय करायचं आहे? ह्या प्रश्नांची तयारी करायची आहे. पहा कोणकोणते प्रश्न आहेत. वेगळा घटक ओळखायचा आहे. कोणता? वेगळा घटक ओळखा. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो सहसंबंध ओळखा ज्याला आपण कोरिलेशन म्हणतो. त्याच्यानंतर जोड्या जुळवा. त्याचप्रमाणे चूक की बरोबर ते लिहा. काय? चूक की बरोबर ते लिहा. त्यानंतर नाव व रेणुसूत्र लिहा. आता ह्या ठिकाणी हा रसायनशास्त्राच्या धड्यांवर आधारित आहे आणि यामध्ये दिलेले चित्र किंवा आकृती काय दर्शविते अशा प्रकारे प्रश्न देऊन त्याचे आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर अशा प्रकारे ह्या प्रश्न प्रकारामध्ये रिकाम्या जागा हा प्रश्न प्रकार नसतो. तर चला आपण प्रत्यक्ष एक कृती पत्रिकेचा नमुना पाहूया की ज्यामध्ये हा प्रश्न कशा प्रकारे विचारला गेला आहे.
पाहता प्रश्न क्रमांक पहिला ब, एकूण गुण किती आहे 5. ठीक आहे. पहिला प्रश्न काय विचारलाय, चूक की बरोबर ते लिहा. प्रश्न प्रकाराकडे लक्ष द्या. चूक की बरोबर ते लिहा. पेशींमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. चूक असेल तर चूक, बरोबर असेल तर बरोबर. उत्तर कसं आलं, शब्दात आलं. एका शब्दात आपण त्याचं उत्तर दिलंय. त्याचप्रमाणे वेगळा घटक ओळखा. आता वेगळा घटक ओळखा, विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न येतो की मी जर वेगळा घटक ओळखला, मग त्याचं काही जण विचारतात मला की सर या ठिकाणी याचं कारण पण लिहायचं आहे का? कारण विचारलंय का या ठिकाणी? नाही. मग जर कारण विचारलेलं नाहीये तर कारण लिहायचंच नाही. जर विचारलं समजा की सकारण सांगा, प्रश्न कसा येईल, वेगळा घटक ओळखून सकारण सांगा. मग सकारण, मग त्या ठिकाणी तुम्ही कारण लिहा. जर फक्त विचारलंय त्यांनी की वेगळा घटक ओळखा, मग ठीक आहे, याच्यातील जो वेगळा घटक असेल, आता इथं ध्वनिवर्धक, सूक्ष्म श्रवणी, विद्युत चलित्र, चुंबक, जो घटक असेल त्या घटकाचं फक्त आपल्याला काय करायचंय, नाव लिहायचंय. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय? तारे का लुकलुकतात, फक्त कारण लिहायचंय. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, योग्य जोड्या जुळवा. साधा सूक्ष्मदर्शक, स्तंभ अ मध्ये एकच पर्याय दिलाय साधा, आणि त्याच्या उत्तराचे किती पर्याय दिलेले आहेत, 3. पहा प्रश्न कसा दिलाय, प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या. समजा 2 पर्याय असते आणि 3 इकडे पर्याय, स्तंभ 1 मध्ये 3 असते आणि इकडे 3 असते, तर आपल्याला परफेक्ट जोडी सापडली असती. पण या ठिकाणी एकच दिला आणि इकडे 3 दिले, म्हणजे आता थोडं काठिण्य पातळी वाढली. हा 3 मधून कोणतं बरोबर आहे? आता तिन्ही जर उत्तर पाहिले तुम्ही तर जवळपास कसे येतात, सारखे येतात. म्हणून याच्यामधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आणि शेवटचा जो 5वा प्रश्न दिलाय, 0 डिग्री ते 4 डिग्री या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास काय म्हणतात? त्या आचरणाला एक शब्द आहे आपल्या पुस्तकामध्ये, ते आपण शिकलोय, आपल्या अभ्यासक्रमात तो शिकलाय, तर तोच शब्द ह्या ठिकाणी लिहिणे अपेक्षित आहे आपल्याला. मग ह्यांची उत्तरं लिहायची कशी की जेणेकरून मला किती मार्क पडतील, आउट ऑफ मार्क पडतील, पैकीच्या पैकी मार्क मिळतील. तर ह्या ठिकाणी याची उत्तर लिहिताना आपण अशा प्रकारे लिहू. पहा, पहिला बरोबर होतं, दुसऱ्याचं उत्तर चुंबक होतं, तिसरा एखाद्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलत असतो. पहा, तारे लुकलुकताय. का लुकलुकताय? कारण की ताऱ्यापासून प्रकाश किरण जेव्हा आपल्यापर्यंत येतो तेव्हा तो विविध माध्यमातून येतोय, आणि प्रत्येक माध्यमातून येताना माध्यमाचं काय होतोय, बदलतोय, अपवर्तनांक सतत बदलतोय, आणि म्हणून तो काय करतोय, लुकलुकतोय. त्याच्यानंतर स्तंभ अ मध्ये साधा सूक्ष्मदर्शक, आणि पर्याय काय, घड्याळ दुरुस्त करणे. पहा पर्याय काय दिलेले होते, अतिसूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करणे. साधा सूक्ष्मदर्शक वापरतो का आपण, अतिसूक्ष्मला नाही, आपण संयुक्त सूक्ष्मदर्शक वापरतो, बरोबर आहे की नाही. संयुक्त सूक्ष्मदर्शक, दूरच्या वस्तूंचे निरीक्षण करणे. दूरच्या वस्तूंना आपण काय वापरतो, सूक्ष्मदर्शक वापरतो का, नाही. त्या ठिकाणी आपण काय वापरतो, टेलिस्कोप वापरतो. तर अशा प्रकारे मग पर्यावरणाला काय, घड्याळ दुरुस्त. मग साधा सूक्ष्मदर्शक कशासाठी वापरतो आपण, घड्याळ दुरुस्त करण्यासाठी, आणि म्हणून त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलं आहे. आणि त्यांनी सांगितलंय 0 ते 4 डिग्री, 0 ते 4 डिग्री या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणाला काय म्हणतो, खूप फेमस वर्ड आहे किंवा खूप प्रसिद्ध असा शब्द आहे, पाण्याचे असंगत आचरण. मग तेवढंच लिहिलंय, पाण्याचे असंगत आचरण. आणि परीक्षकाला सुद्धा अपेक्षित हेच आहे. उत्तर जे आहे ते लिहिताना कशा प्रकारे लिहायचे हे आपण पहिल्या प्रश्नात पाहिले. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या मित्रांनो, पहिला प्रश्न जो आहे तो एकूण 10 गुणांचा आहे. अ 5 गुणांचा, ब 5 गुणांचा. मी सर्व विद्यार्थ्यांना किंवा सर्व जे बालमित्र आहे की जे 10वीची परीक्षा देणार आहेत आता, तुम्ही त्यांना सांगू इच्छितो की आतापर्यंतच्या याच्यात जे विद्यार्थ्यांचे मार्क कमी जे झालेले आहेत ना, ते ह्याच प्रश्नात झालेले आहेत. म्हणून माझी एक तुम्हाला विनंती आहे की ह्या प्रश्नांकडे विशेष लक्ष द्यावे, ह्या प्रश्नांची विशेष तयारी करायची आहे. म्हणजे ह्या ठिकाणी मी तुम्हाला दोन्ही प्रश्नांमध्ये, पहिला प्रश्न तर बहुपर्यायी तो पुस्तकावर आधारित आहे, म्हणजे पुस्तकालाच तुम्हाला तो अभ्यास करायचा आहे. पण दुसऱ्या ह्याच्यात सुद्धा प्रश्नांचे प्रकार मी यामध्ये सांगितले होते, त्या प्रश्नांचा अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला इथं सुद्धा 5 पैकी 5 गुण मिळतील.
याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो दुसरा अ, प्रश्न क्रमांक दुसरा, 2 गुणांचे 3 प्रश्न विचारले जातात. पण ह्या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे, शास्त्रीय कारणे लिहा. यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगितलंय की विधानं पण दिली जातील किंवा एखाद्या कृतीवर आधारित तुम्हाला कारण विचारलं जाईल. बरोबर आहे. तर ह्या ठिकाणी विविध प्रकारचे असे 3 कारणं तुम्हाला शास्त्रीय कारण देण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी येणार आहेत. प्रश्न क्रमांक 2 अ, शास्त्रीय कारणे लिहा कोणती 2, एकूण गुण 4. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणु आकार कमी होत जातो. फार महत्वाचं आहे. शास्त्रीय कारणे द्या. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की सर आम्ही शास्त्रीय कारणे द्यामध्ये एकूण नेमके मुद्दे किती लिहायचे. बरोबर आहे की नाही, किती मुद्दे लिहायचे? 2 ते 4 मुद्द्यांपर्यंत आपल्याला उत्तरामध्ये मुद्दे असायलाच हवे. आलं लक्षात? कारण की प्रत्येकी एक प्रश्न हा 2 गुणांना आहे. किती गुणांना आहे? 2. विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा अॅल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात. आता का करतात? जर तुम्ही ती वापरून कृती केलेली असेल तर तुम्हाला याचं उत्तर लगेच लिहिता येईल. त्याचप्रमाणे काही देशांमध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये इथेनॉल एक समावेशी म्हणून मिसळतात. आता हा जर प्रश्न पाहिला तर आपल्याला कार्बन पदार्थांची माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याच्यातल्या ज्याच्यात इथेनॉलचे गुणधर्म आपल्याला माहित पाहिजे की नेमकं इथेनॉलचे गुणधर्म काय आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी आपण त्या प्रश्नांची उत्तरं अशा प्रकारे योग्य प्रकारे लिहू शकतो. पहा आता पहिला प्रश्न जो होता, आवर्तक मध्ये डावीकडून उजवीकडे जाताना काय त्रिज्या किंवा काय सांगितले त्यांनी, अणूंची त्रिज्या काय होत जाते, कमी कमी होत जाते. मग ह्या उत्तरामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे? तर ह्या ठिकाणी जे अपेक्षित आहे ते काय, अणु अंक एक एक करत वाढत जातो, एक एकने काय होतो, वाढत जातोय. म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एकाने वाढत जातो व भर पडलेला इलेक्ट्रॉन असलेल्या बाह्यतम कक्षात जमा होतो. म्हणजे अशा प्रकारे केंद्रीय धनप्रभावामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिकचे खेचले जातात व त्यामुळे अणूचा आकारमान कमी होते. म्हणजेच आवर्तीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या कमी होते. म्हणजे या ठिकाणी 2 मुद्दे फार महत्वाचे आहेत की प्रत्येक कक्षेमध्ये जाता जाता धनप्रभार हे होत जातोय आणि दुसरा वाढत गेल्यामुळे इलेक्ट्रॉन वाढत गेल्यामुळे काय होतंय, त्याच्यातला एकमेकांकडे आकर्षित करण्याची शक्ती वाढते, म्हणजे खेचले जात आहेत ते आणि याच्यामुळे त्यांचा आकार काय होतोय, कमी होतोय. तर अशाच प्रकारे इतर 2 शास्त्रीय कारणे सुद्धा मुद्दे सुद्धा अशा प्रकारे दिलेले आहेत. तर तुम्ही प्रत्येकाने हे वाचून घ्यायचे आहेत आणि ह्याप्रमाणेच आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करावायचा आहे. तुम्हाला अजून एक विनंती आहे, जर तुम्ही मोबाईलवर वगैरे जर पाहत असाल त्यांची स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे पुढील अभ्यासासाठी तुम्हाला काय होईल याची गरज पडेल किंवा उपयोग होईल. याच्यानंतर काही महत्त्वाचे कारण मी या ठिकाणी तुम्हाला अभ्यासासाठी दिलेले आहेत की ज्याचा तुम्ही अभ्यास करून कदाचित परीक्षेत येऊ शकता. आलं लक्षात? तर सर्वांनी हा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि यातले जे कारणे ज्या दिलेले आहेत, 7-8 कारणं जे दिलेले आहेत, शास्त्रीय कारणे द्या, याचा अभ्यास आपण करावायचा आहे. याच्यानंतर आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2 ब, 2 गुणांचे 5 प्रश्न. पहा, फ्लेक्सिबिलिटी तुमच्यासाठी प्रश्नपत्रिकेमध्ये, कृतीपत्रिकेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाव देण्यात आलेला आहे. पहा इथं 2 गुणांचे 5 प्रश्नांपैकी 3 प्रश्न सोडवायचे, म्हणजे 5 पैकी 3 प्रश्न. किती सोपं आहे बा. 5 प्रश्नांपैकी 3 आरामात 3 प्रश्न आपण सोडवू शकतो. म्हणजे तुम्हाला ऑप्शन जे दिलेले आहेत ते विकल्पित प्रश्न जे दिले त्यांची संख्या भरपूर आहे. बरोबर आहे. म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मध्ये मार्क घेऊ शकतात. आता ह्या ठिकाणी प्रत्येक प्रश्न जो आहे तो 2 गुणांचा आहे. आता याच्यामध्ये येणारे प्रश्नांची प्रकार पहा कोणता आहे, गणितीय उदाहरणे सोडवणे. आता गणितीय उदाहरणे सोडवणे म्हणजे आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मध्ये काही असे विशिष्ट पाठ आहे की त्यांच्यावरच प्रश्न गणितीय उदाहरणे आहेत. सर्व याच्यावर आहेत का? नाहीये. मग मला जर आवडत असेल की गणितीय उदाहरण मला सोडवणं आवडतं किंवा मला सोपं जातं, मग त्याचा अभ्यास करा. फक्त तेवढ्या धड्यांचेच उदाहरणं करून ठेवा.
आणि हमखास त्याचा वर प्रश्न कोणत्या प्रश्नात येणार आहे, 2ब मध्ये येणार आहे आणि येतोच. त्याचा अभ्यास सर्वांनी करावा. त्याच्यानंतर नियम व व्याख्या. आपल्याला माहित आहे काही धड्यांमध्ये नियम सांगितलेले आहेत, नियम करून ठेवा. त्याच्यानंतर काही व्याख्या आहेत, त्याचा अभ्यास करा. त्याच्यानंतर टिपा लिहा. रासायनिक अभिक्रिया समीकरणांसह स्पष्ट करा. दुसरा धडा जर पाहिला आपण, तिसरा धडा जर पाहिला आपल्या याच्यातला विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 मध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला रासायनिक अभिक्रिया आणि त्यांचे प्रकार ह्या धड्यामध्ये आपल्याला हे दिलेलंच आहे, त्याचा अभ्यास आपण करावा. तर अशा प्रकारे अजून ओक तक्ता पूर्ण करायचा आहे, कन्सेप्ट मॅप पूर्ण करायचा आहे आपल्याला. त्यानंतर ओक तक्ता पूर्ण करणे, फरक स्पष्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला डिस्टिंग्विश बिटवीन, ज्याला म्हणतो आपण, फरक स्पष्ट करा. आता ह्या ठिकाणी परत असा मुद्दा आहे की फरक स्पष्ट करामध्ये आम्ही प्रत्येकाचे किती मुद्दे लिहायचे, बरोबर आहे. आता ह्या ठिकाणी त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की यामध्ये 2 घटक प्रक्रिया यांच्यातील फरकाचे किमान 4 मुद्दे लिहायचे आपल्याला आवश्यक आहे. किती? 4 मुद्दे लिहायचे. त्याच्यानंतरचा जो प्रश्न येतोय, गुणधर्म, वैशिष्ट्ये, लक्षणे, फायदे, तोटे, परिणाम लिहिणे. म्हणजे गुणधर्म विचारले जातील, काही संज्ञांच्या वैशिष्ट्य विचारले जातील, किंवा काही गोष्टी किंवा काही कन्सेप्ट जर असेल, कंटेंट असेल, त्याचे फायदे, तोटे किंवा लक्षणे विचारले जातील. याच्यानंतरचं जे आहे ते उदाहरणे लिहा. उदाहरण लिहायचे. एखादा घटक, संकल्पना, प्रक्रिया यावर आधारित 4 विविध उदाहरणे स्पष्टीकरणांसह लिहायचं आहे. आणि उदाहरणांचे लेखन करताना दैनंदिन जीवनातील उदाहरणांची उदाहरणं देण्याची मुभा असेल. म्हणजे असं जरुरी नाहीये की मला पुस्तकातच जी उदाहरणं दिलेली आहेत तेच लिहायचे. मला जे आजूबाजूला किंवा अवतीभोवती किंवा मला जे माहीत असतील अशा उदाहरणांपैकी जर उदाहरण दिले तर ते सुद्धा आपल्याला काय होतील, चालतील. याच्यानंतरचं जे आहे प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक 2ब मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले ते सांगितलेलं आहे. खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 3. मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याला ह्या ठिकाणी प्रश्न भरपूर दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी वाव दिलेला आहे. आता इथे एकूण 5 प्रश्न आहे आणि ह्या 5 पैकी आपल्याला किती सोडवायचे, फक्त 3 सोडवायचे. किती सोडवायचे? 3. पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्वाचा वापर करतात ते तत्व लिहा. त्याच्यानंतर लोखंडी दरवाजावर गंज चढू नये म्हणून तुम्ही काय कराल, फरक स्पष्ट करा, वस्तुमान आणि वजन. तसंच दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट हा एक प्रकारचा फटाका असतो, यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सुरुवातीला मी सांगितलं होतं आपल्याला 4 प्रकारचे प्रश्न सांगितले होते. काही प्रश्न ज्ञानावर आधारित, काही प्रश्न उपयोजनावर आधारित, काही कौशल्यावर, काही आपले. चौथा प्रकार काय सांगितला होता, त्याप्रमाणे हे प्रश्न विचारलेले आहेत. पहा, प्रश्नांकडे लक्ष द्या. काय प्रश्न आहे हा? दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट हा एक प्रकारचा फटाका असतो. म्हणजे तुमचं उपयोजन पण येतं, कौशल्य पण येतं की नेमका कोणता कन्सेप्ट या ठिकाणी वापरला, कोणती प्रक्रिया या ठिकाणी वापरलेली आहे. त्याच्यानंतर अपघटन अभिक्रिया म्हणजे काय, साखरेच्या अपघटन अभिक्रियेचे समीकरण लिहा. म्हणजे ज्ञान तुम्ही काय आत्मसात केलं, तुम्हाला आकलन काय झालेलं आहे, याच्यावर आधारित हा प्रश्न. म्हणजे जर पहिले ह्या प्रश्नाचं जर तुम्ही स्वरूप जर पाहिलं तर आपल्याला त्या 4ही प्रकारांवर प्रश्न विचारलेले आहेत. ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य. म्हणजे प्रश्नांचा अभ्यास करताना सुद्धा ह्या प्रकारे आपण अभ्यास करावा. आता ह्या प्रश्नांची उत्तरं पहा कशी दिलेली आहेत. पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी उष्णता विनिमयाचे तत्व वापरले जाते. एवढ्या एका वाक्याला 1 मार्क दिला आहे. त्याच्यानंतर उष्ण वस्तूने गमावलेली ऊर्जा बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता, याला 2 मार्क. पहा, एवढंच अपेक्षित आहे. आणि अशा याला किती मार्क पडलेले आहेत? 2 मार्क पडलेले. तर असे प्रश्नांच्या उत्तरांची तुम्हाला सराव करायचा आहे. मुद्देसूद उत्तरे जर लिहिली आपण तर आपल्याला पैकीच्या पैकी गुण त्या ठिकाणी मिळतात. आता ह्या ठिकाणी वस्तुमान आणि वजन. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर सांगितलं होतं की 4 मुद्दे मला 4 मुद्दे आवश्यक आहेत.
ह्या ठिकाणी किमान 4 मुद्दे आवश्यक आहेत, पण काही ठिकाणी काही संकल्पना सिद्ध करण्यासाठी आपल्याला 2 मुद्द्यांमध्ये सुद्धा त्या सिद्ध होतात किंवा स्पष्ट होतात. तेव्हा आपण हे 2 मुद्दे ह्या ठिकाणी लिहिलेले आहेत. यानंतरचा प्रश्न क्रमांक 3, आपल्या प्रश्नपत्रिकेमधील सर्वात मोठा प्रश्न. बरोबर आहे. 3 गुणांचे 8 प्रश्न. किती प्रश्न विचारलेले आहेत? 8 प्रश्न. आणि त्यापैकी किती सोडवायचे आपल्याला? 5. म्हणजे एक्स्ट्रा 3 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत तुमची निवड करण्यासाठी. किती प्रश्न दिलेले आहेत? 3. आता ह्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आहे किंवा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. दिलेल्या विधानांचा वापर करून स्पष्टीकरण लिहिणे. एखादं विधान दिलं जाईल आणि त्याला काय करायचंय? स्पष्ट करायचंय, त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. तर अशा प्रकारचा यामध्ये कमीत कमी 6 विधाने दिलेली असून त्यावर आधारित संकल्पना विचारलेली असते. त्याच्यानंतर दुसरा आहे उपाययोजना सुचविणे. दैनंदिन जीवनाशी असलेली एखादी समस्या किंवा परिणाम सांगितला जातो आणि त्याच्यावर आपल्याला उपाययोजना सुचवण्यास सांगतात ते. म्हणजे जर आपण पाहिलं तर हा प्रश्न हा सेल्फ याच्यावर आहे. आलं लक्षात? स्वतः याचं उत्तर लिहायचंय, उपाययोजना सुचवायच्या आहेत. त्यानंतर आकृतीचे स्पष्टीकरण लिहायचं. नामनिर्देशित आकृती नसून आकृतीवर आधारित प्रश्न विचारले जातात. बरोबर आहे. तुम्हाला आकृती काढा किंवा नामनिर्देशित आकृती काढून नावं लिहा असा प्रश्न फार क्वचित विचारला जातो. तर त्या जागी एखादी आकृती दिली जाते आणि त्या आकृतीवर आधारित तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. त्याच्यानंतर सारणी किंवा तक्ता पूर्ण करा अशा प्रकारचे प्रश्न ह्यामध्ये असतात. त्याच प्रकारे उदाहरणांसह स्पष्टीकरण लिहिणे अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्याच प्रकारे गणितीय उदाहरणे सोडविणे. त्याच्यानंतर एखादी आकृती जर दिलेली असेल तर ती आकृती पूर्ण करणे. सुरुवातीला अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये असं असतं, असे प्रकारचे प्रश्न विचारले जातात की ज्यामध्ये परिपथ जोडणे, अन्न साखळी इत्यादी. त्याच्यानंतर आकृतीवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिणे. एखादी आकृती दिली जाईल त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची. त्यानंतर उत्तरे स्पष्टीकरणासह लिहिणे. उत्तरे जे आहेत ते स्पष्ट करून पूर्ण स्पष्टीकरणासह लिहायचे. परिच्छेद पूर्ण करणे. त्याच्यानंतर नियम व सिद्धांत स्पष्ट करून लिहिणे. तर अशा प्रकारचे एकूण 11 प्रकारच्या प्रश्नांवर ह्या प्रश्न प्रकारात प्रश्न विचारले जातात. हा आपला तिसरा प्रश्न आहे. आपल्याला एकूण याच्यापैकी किती प्रश्न सोडवायचे आहेत? 5 प्रश्न सोडवायचे आहेत. थोडक्यात हा एक प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे आपला आणि ह्या ठिकाणी प्रश्न कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात ते सांगितलेलं आहे. आता ह्या ठिकाणी खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 5. प्रश्नांमध्ये पाहिलं तर पहिला प्रश्न जो तो उदाहरणावर आधारित आहे, न्यूमरिकल्स आहे. 1-3 kg वस्तुमानाचा लोह गोल 125 मीटर उंचीवरून खाली पडला. त्याचे जी चे मूल्य दिलेले आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे असे धरून खालील राशींचे मूल्य काढायचे. तर अशा प्रकारे आणि 2 राशी विचारल्या, जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी आणि जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला कालावधी. मग याचं उत्तर कसं लिहिणार पहा, त्याने सोडवून दाखवलेलं आपल्याला या ठिकाणी. सर्वात पहिले गिवन डेटा लिहिलेला आहे, जे दिलेल्या वस्तू आहेत ते दिलेले. त्याच्यानंतर न्यूटनच्या दुसऱ्या समीकरणाप्रमाणे S = ut + ½ at². किमती ठेवल्या, किमती ठेवल्यानंतर कॅल्क्युलेशन केलंय, कॅल्क्युलेशन करून त्याचं उत्तर काढलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, प्रत्येक स्टेपला मार्क आहेत, सूत्राला मार्क आहेत. तुम्ही ज्या किमती टाकल्यात किमती टाकण्याला सुद्धा मार्क आहेत आणि किमती टाकल्यानंतर जे गणन करणार आहेत तुम्ही, कॅल्क्युलेशन करणार आहेत त्याला सुद्धा मार्क आहेत. आणि शेवटी जे उत्तर आहे त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, एककाला सुद्धा मार्क आहेत. एकक फार महत्वाचं आहे. जर एककाचं उदाहरण असेल तर एकक फार महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे आता आपण जर ह्या ठिकाणी दुसरा प्रश्न जर पाहिला आपण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे दुसरा प्रश्न काय लिहिलंय पहा. काय प्रश्न दिलाय? वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा सांगा. वर्णनावरून खाली वर्णन दिलेले आहेत आणि त्या वर्णनाचा कोणतं मूलद्रव्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. सर्वाधिक विद्युत ऋण अणु, सर्वात कमी अणु वस्तुमानांकाचा अणु, सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू. या ठिकाणी नाव किंवा संज्ञा विचारलेली आहे फक्त. तर त्याप्रमाणे आपण त्याचं उत्तर लिहिताना सुद्धा आपण त्याचप्रमाणे करणार आहोत. बघा, फ्लोरीन सर्वाधिक विद्युत ऋण, त्याच्यानंतर हायड्रोजन, त्याच्यानंतर हेलियम.
प्रत्येकाला एक 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 मार्क झाला. जास्त विचार करायचा नाहीये. फक्त वर्णन दिलंय ते वर्णन वाचायचं आणि त्याला अनुसरून त्या मूलद्रव्याची संज्ञा वगैरे लिहायची आहे. आणि बाकी प्रश्नांची उत्तरं पण कशा प्रकारे लिहायची ह्याचं या ठिकाणी विस्तृतपणे एक आदर्श उत्तरपत्रिका तुम्हाला कृतीपत्रिका या ठिकाणी दाखवलेली आहे. तर आपण याचा अभ्यासाकरिता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि याचा उपयोग आपल्या अभ्यासामध्ये करावायचा आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 4 दीर्घोत्तरी. आपल्या विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 ह्या कृतीपत्रिकेमध्ये शेवटचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 हा एकूण 5 गुणांचा आहे. आणि या प्रश्नामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या दृष्टीने, कारण की आपल्याला मोठं करायची सवय असते, बरोबर आहे की नाही. दीर्घोत्तरी बघा 5 गुणांचा, 2 पैकी आपल्याला एकच प्रश्न सोडवायचा आहे. 2 प्रश्न दिलेले असतील त्याच्यापैकी एक प्रश्न सोडवायचा आहे. याच्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न आहे आकृती काढून स्पष्टीकरण लिहिणे. संकल्पने संदर्भात अचूक नामनिर्देशित आकृती काढायची आहे आणि स्पष्टीकरण लिहायचं आहे, बरोबर आहे. आपल्या विज्ञान भाग 1 आणि 2 मध्ये जर पाहिलं तर होप्सचं उपकरण आपण प्रयोगशाळेत प्रयोग करतो, त्याच्यावर विविध त्याचे आपण निष्कर्ष सुद्धा काढलेले आहेत. तर कदाचित तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की होपची आकृती काढून पाण्याच्या असंगत आचरणाचे वर्णन करा. मग या ठिकाणी तुम्हाला होपच्या आकृती काढावी लागेल, तिला नावं द्यावी लागतील आणि मग ते स्पष्ट करावं लागेल. जर समजा त्यांनी विद्युत जनित्र बद्दल सांगितलं, विद्युत जनित्राचे आकृती काढून तिचे तत्व स्पष्ट करा, म्हणजे आकृती काढायची आहे, ती संकल्पना स्पष्ट करायची आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर चुकीची आकृती दुरुस्त करून नव्याने काढणे व तिच्याविषयी स्पष्टीकरण देणे. कदाचित एखादं विद्युत परिपथ किंवा आपल्याला माहित आहे विद्युत जनित्र, विद्युत चलित्र वगैरे यांची आकृती दिलेली असेल, ती चुकीची दिलेली असेल आणि असा प्रश्न विचारतात ते की चुकीची आकृती दुरुस्त करा आणि तिचं स्पष्टीकरण लिहा. तर हे आपल्याला त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. सविस्तर स्पष्टीकरणासह उत्तरं लिहायची. परिच्छेद वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. परिच्छेद वाचायचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची. सर्वात आवडता प्रश्न आहे आपला, परिच्छेद वाचायचा आणि उत्तर लिहायचे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला प्रश्न क्रमांक 4 यामध्ये विचारला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 4 मध्ये अजून कोणत्या प्रकारचे विचारले जाऊ शकता प्रश्न, तो कसा दिलाय, अपूर्ण स्वरूपात दिलेली सारणी किंवा तक्ता पूर्ण करून त्यावरील स्पष्टीकरण लिहायचंय. त्याच्यानंतर प्रश्नांची उत्तरे विस्तृत स्वरूपात लिहिणे हा एक प्रश्न आहे. गुणधर्माचा पडताळा घेण्यासंदर्भात कृती वगैरे त्या ठिकाणी दिलं जाईल. त्याच्यानंतर कोणत्याही एका घटकावर आधारित संकल्पना चित्र तयार करणे व त्याचे स्पष्टीकरण लिहिणे. तर अशा प्रकारे हे 7 प्रकारचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आता हा प्रश्नपत्रिकेचा नमुना तुमच्या समोर ठेवलाय. याच्यामध्ये पहा तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी. तर कोणत्याही एका उपप्रश्नाचे उत्तर लिहा. प्रश्न पहा कसा दिलाय. प्रश्न क्रमांक 1 मध्ये 5 बीट दिलेले आहेत. मानवी डोळ्याची शास्त्रीय दृष्ट्या अचूक व नामनिर्देशित आकृती काढा. निरोगी मानवी डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती आहे. नाभी अंतर आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या नेत्रभिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात. कोणत्या दृष्टिदोषांमध्ये वयानुरूप भिंगाची नाभी अंतरे बदलण्याची क्षमता कमी होते. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला जे दिलेले आहे हे अत्यंत सोपे प्रश्न दिलेले आहेत. हे एक गुणांसाठी. तसाच दुसरा प्रश्न आहे, क्लोरीन या मूलद्रव्याचा अणुअंक 17 आहे. तर यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहा. क्लोरीन अणूच्या संयोजक कवचातील इलेक्ट्रॉन संख्या सांगा. क्लोरीनचे रेणूसूत्र सांगा. क्लोरीनचे रेणू निर्माण होताना कोणत्या प्रकारचा बंध निर्माण होतो. क्लोरीन रेणूची इलेक्ट्रॉन व टिपका संरचना वर्तुळविरहित रेखाटन करा. आता ह्या ठिकाणी 2 प्रश्न दिलेले आहेत. आता दोघे प्रश्नांचा जर विचार केला तर आपल्याला जो सोपा असेल तो आपण सोडवायचा. आता ह्या ठिकाणी जेव्हा आपण आदर्श उत्तरपत्रिकेचा जेव्हा अभ्यास केला तर ह्या विद्यार्थिनीने किंवा विद्यार्थ्याने हा दुसरा 4 मधला प्रश्न क्रमांक 4 मधला दुसरा प्रश्न सोडवलेला. तिला तो सोपा वाटला कारण की क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन लिहायचं होतं.
किती इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत आहे ते लिहायचे होते, त्याचं संज्ञा, त्याचा फॉर्म्युला, त्याचं सूत्र लिहायचं होतं आणि कोणत्या पद्धतीने ती घटक किंवा मूलद्रव्य तयार करते, हे तयार करते ते सांगितलेलं आहे आणि इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर दिलेलं होतं. त्याच्यामुळे इथं ह्या प्रकारे तिने सोडवला आणि अशा प्रकारे तिला पैकीच्या पैकी गुण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. तर ह्या ठिकाणी हा झाला आपला शेवटचा प्रश्न. तर विद्यार्थी मित्र, आपण आतापर्यंत जे पाहत होतो विज्ञान तंत्रज्ञान भाग 1 या विषयाच्या कृतीपत्रिकेसंबंधी. त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे व कशा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, प्रश्न प्रकारांची काठिण्य पातळी, त्यांचे गुणदान वगैरे ह्या संदर्भात संपूर्णपणे विस्तृत अशी माहिती मी तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेली आहे. आशा करतो की तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी ह्या माहितीचा उपयोग होईल. सर्वांना एक विनंती आहे की ह्या कृतीपत्रिकेच्या आराखड्यानुसार आपला अभ्यास करा आणि आपल्या विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 च्या परीक्षेला सामोरे जा. धन्यवाद.